पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बेकायदेशीर अटकेविरोधात आणि तुरुंगात केजरीवाल यांच्या आरोग्याची जाणीवपूर्वक करत असलेल्या हेळसांडी विरोधात 30 जुलै रोजी काल दुपारी दिल्लीतील जंतर मंतर येथे इंडिया आघाडीतर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली। तसंच आम आदमी पार्टीतर्फे ठाणे जिल्ह्यात ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काल संध्याकाळी 6 वाजता जोरदार निदर्शन करण्यात आली। या निदर्शन आंदोलनात जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते। यावेळी आम आदमी पार्टीचे ठाणे शहराध्यक्ष सतीश सलुजा, उपाध्यक्ष संतोष शिंदे, आप नेते नितीन देशमुख, अध्यक्ष व्यापारी संघटना रौनक खान इतरही सहभागी झाले होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनी यांच्या एका चाहतीनं त्यांना आदर्श मानून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे। या अनोख्या चाहतीनं धोनी यांचा फोटो समोर ठेवून 8 तासांमध्ये 11,806 स्क्वॉट्स पूर्ण केल्यात। त्यांच्या या अनोख्या कामामुळे धोनी यांच्या चाहतीची गिनीज वर्ल्ड बुकमध्ये विक्रम नोंद झाली असून कोकण पदवीधराचे आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन करून त्यांचा सन्मान केलाय। भारतात आणि भारताबाहेरही भारतीय क्रिकेट खेळाडूंचे अनेक प्रेमी आहेत। भारतात तर ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे, परंतु रायगड जिल्ह्यातील अश्विनी मोंडे जाधव या सगळ्यांमध्ये वेगळ्या आहेत। त्या उत्तम कर्णधार, उत्कृष्ट यष्टीरक्षक, तुफान फलंदाज महेंद्रसिंग धोनी यांच्या चाहत्या आहेत। गिनीज वर्ल्ड बुकमध्ये जागतिक विक्रम करण्यासाठी त्यांनी धोनी यांना आदर्श मानून त्या फोटोसमोर हा विक्रम केलाय। अश्विनी यांनी फोटोसमोर 8 तासांमध्ये 11,806 स्क्वॉट्स पूर्ण करून गिनीज वर्ल्ड बुकमध्ये विक्रम नोंदवलाय। त्यांच्या अनोख्या विक्रमाबद्दल देशभरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। कोकण विभाग पदवीधराचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील अश्विनी यांच्या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात। अश्विनी यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असं आवाहन यावेळी डावखरे यांनी केले। तर गृहिणी असतानाही आपण आपल्या व्यस्त कामातून स्वतःसाठी 1 तास वेळ काढला, त्यामध्ये डॉक्टर धनंजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून आपण हा विक्रम केलाय। इतर गृहिणींना देखील विविध क्षेत्रात आपल्यातील कौशल्य दाखवून आपल्यासारखं भरारी घेणं सहज शक्य असल्याचं अश्विनी यांनी सांगितलं। मी सगळ्या हाऊसवाईफ, सगळ्या लेडीजना हाच मेसेज देईन की जिद्द बाळगा, मेहनत करा आणि मी जशी जिद्द बाळगली, मेहनत केली आणि मला कुठून ना कुठून तरी मदतीचा हात आला। माझं फायनान्शियली बॅकग्राऊंड नाही आहे ना, स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आहे, तरी मी इथपर्यंत जर अचीव येऊ शकते, हे सगळं अचीव करू शकते, तर तुम्ही कोणी हे सगळं करू शकता, एवढंच मी बोलत। नमस्कार, आज एका अत्यंत खास व्यक्तीशी मी तुम्हाला ओळख करून देतोय। या आहेत अश्विनी मोंडे मॅडम, ज्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 11,806 बैठका हा रेकॉर्ड आणि विक्रम प्रस्थापित केलेला आहे। आज आपण त्यांना विचारूया की त्यांनी ह्या रेकॉर्डपर्यंत मजल कशी मारली। एका सर्वसामान्य बॅकग्राऊंडमधून आलेल्या या एक गृहिणी आहेत, कुठलंही स्पोर्ट्स बॅकग्राऊंड नव्हतं, पण तरी पण केवळ जिद्दीच्या जोरावर आज त्यांनी हे वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे, ज्याला आता मान्यता मिळालेली आहे। फेब्रुवारीमध्ये त्यांनी हा अटेम्प्ट केला होता मुंबई येथे आणि त्यानंतर गिनीज बुक रेकॉर्डच्या ऑफिसमधून त्याला आज मान्यता मिळालेली आहे। त्यांच्याकडे सर्टिफिकेट पण आहे। 11,806 स्क्वॉट हा पल्ला त्यांनी कसा गाठला ते आपण त्यांना विचारूया।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आलाय. चाकरमानी नागरिकांपासून नवउद्योजक आणि गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला असून देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली असल्याचं प्रतिपादन भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. भाजपच्या वतीनं यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयात प्रबुद्ध संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक संदीप लेले, उपाध्यक्ष सागर भदे, सरचिटणीस सचिन पाटील, समीरा भारती आदीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात देशानं अर्थव्यवस्थेत 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सातत्यानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारताची वेगानं विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे. 2047मध्ये विकसित भारत घडवण्याचं लक्ष्य ठेवून विविध धोरणं आखण्यात येत आहेत. त्याचीच प्रचिती यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आली आहे. केंद्र सरकारच्या उत्तम धोरणांमुळेच भारत जगभरात प्रगतीपथावर असल्याचं प्रतिपादन आमदार डावखरे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशातील 25 कोटी नागरिकांची गरिबी दूर झाली असून ते मध्यम वर्गात समाविष्ट झालेत. या नवमध्यम वर्गांबरोबरच युवक, आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांचं जीवन सुखकर करण्याचा अर्थसंकल्पात प्रयत्न असल्याचं आमदार डावखरे यांनी नमूद केले. केंद्र सरकारनं 9 प्राधान्यक्रम निश्चित करून वाटचाल सुरू केली आहे. आगामी काळात 4 कोटी 10 लाख तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल. बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन दिलं जात असून त्यातून 2 कोटी 10 लाख तरुणांना रोजगार मिळेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये नोंदणी झालेल्या तरुणांना 15,000 रुपयांपर्यंतचा पगार मिळेल. 20 लाख तरुणांना कौशल्य विकासाचे, आगामी 5 वर्षात 1 कोटी तरुणांना आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी, स्टार्टअपसाठी गुंतवणूकदारांवरील एंजल कर रद्द करण्यात आलाय. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. तर कर प्रस्तावात बदलांमुळे नोकरदारांची प्रत्येकी 17,500 रुपयांची बचत होणार असल्याचं डावखरे यांनी नमूद केले. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटा मिळाला नसल्याची विरोधकांची ओरड निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण बंदरासाठी 76,000 कोटींची वाढीव तरतूद झाली आहे. तर दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारणा, सर्वसमावेशक इकॉनॉमिक कॉरिडॉर, कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आदींसाठी तरतुदी असल्याचं मतही डावखरे यांनी यावेळी व्यक्त केलं. मी सविस्तर वाचतोय की महाराष्ट्राला या बजेटच्या माध्यमाने काय काय भेटलेलं आहे. रेल्वेचे जे प्रकल्प आहेत याच्या माध्यमाने 15,940 कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मंजूर झालेत. याच्या अगोदर म्हणजेच विरोधकांचं ज्यावेळेस शासन होतं 2009 आणि 2014 या काळामध्ये फक्त महाराष्ट्राला जे पैसे भेटायचे ते 1,171 कोटी होते. या उलट केंद्र शासनाकडनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 13.5 पट जास्त म्हणजे 15,940 कोटी हे रेल्वेच्या प्रकल्पांसाठी भेटले. त्याचबरोबर 250 नवीन लोकल सेवा आणि 100 मेल एक्सप्रेस हे महाराष्ट्राला भेटलेले आहेत. 128 स्थानकांचं नूतनीकरण हे अमृत भारत स्टेशनच्या माध्यमाने होत आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी 1,087 कोटी, पुणे मेट्रोसाठी 814 कोटी, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मेट्रो प्रकल्पांच्या विकासासाठी भेटलेले आहेत. त्याचबरोबर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी 499 कोटी, MUTP फेज 3 जे मुंबई नागरी वाहतूक सेवा हे विकसित करण्यासाठी आहे ती 908 कोटी. त्याचबरोबर वाढवण बंदर याच्यासाठी 76 कोटींची गुंतवणूक, याच्या माध्यमाने 2 लाख युवकांना रोजगार निर्मिती होईल.
ठाणे न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालत न्यायालयात अनेक प्रलंबित प्रकरणं हातावेगळी झाली असतानाच ठाणे वाहतूक पोलिसांकडूनही 27 जुलै 2024 रोजी अदालतीच्या माध्यमातून तब्बल 5,90,53,650 रुपयांचा दंड गोळा करण्यात आलाय. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कसूरदार वाहन चालकांविरोधात मोटर वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडाचं चलन वाहन नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते. जे वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला करण्यात येतो. मात्र अशी अनेक प्रकरणं प्रलंबित असून ती प्रकरणं निकाली काढण्यासाठी न्यायालयाकडून दर 3 महिन्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं जातं. संबंधित कालावधीत जास्तीत जास्त वाहन चालक सर्वसामान्य नागरिकांना लोक अदालत तसंच त्यांच्या विरोधात दाखल खटल्यांमध्ये तडजोडी दंडाची रक्कम कमी होईल याचं महत्त्व पटवून देण्यात आलं. त्याला अनुसरून 27 जुलै रोजी ठाणे आयुक्तालयातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यापूर्वीच हेल्प डेस्कच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ठाणे वाहतूक विभागातील एकूण 18 युनिटमध्ये दाखल झालेल्या खटल्यांपैकी 8,444 खटले निकाली काढण्यात आले, तर 74,75,050 रुपयांचा दंड पोस्ट लिटिगेशन गोळा करण्यात आलाय.